बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शिवसेनेसंदर्भातली। अब्दुल सत्तार यांना आज मुंबईमध्ये बोलावलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना आज मुंबईमध्ये बोलावलेलं आहे। दुपारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बंडखोरी संदर्भात चर्चा होणार आहे। शिवसेनेच्या 6 आमदार आणि एका खासदारापाठोपाठ उपमुख्यमंत्री शिंदेंची बैठक होणार आहे। सगळ्यांना शिंदेंनी मुंबईमध्ये बोलावलेलं आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, बंडखोरी संदर्भात चर्चा होईल असं कळतंय, पण त्याच सोबत काल सत्तारांनी जी विधानं केलेली आहेत त्या संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे का? निश्चित ही चर्चा देखील नाकारता येत नाही। छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे आणि ही बंडखोरी केलेली आहे। त्यामुळे त्यांनी एकीकडे विजयाचं गणित मांडलेलं आहे की माझ्याकडे विजयापुरती मतं आहेत आणि इथे संख्याबळ पाहता आम्ही निश्चित विजय या ठिकाणी मिळवू शकतो। पारंपरिक जागा होती ती संभाजीनगरची, ती द्यायला हवी होती असं अब्दुल सत्तारांचं मत होतं। मात्र ती न मिळाल्यानं त्यांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळतं आणि याच बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना मुंबईला बोलवल्याची माहिती आहे। शिवाय संभाजीनगरचे 6 आमदार आणि इतर पदाधिकारी आणि 1 खासदार यांना देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीसाठी बोलवलेलं आहे। त्यात निश्चित बंडखोरीबाबत मंथन केलं जाईल। बंडखोरी मागे घेतली जाते का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र आज बंडखोरीवर मुंबईत चर्चा होईल आणि त्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांना पक्ष आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मुंबईला बोलवल्याची माहिती आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।